नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. पाकिस्तानच्या लुगड्याला गार्डियनचं ठिगळ हा काय विषय आहे म्हणून तुम्ही मला विचाराल. विषय अगदी सोपा आहे मित्रांनो. 2024 ची निवडणूक जसजशी येते तसतसे मोदींचे विरोधक जे आहेत ते पिसाळत चाललेले आहेत. खरोखरच पिसाळलेले आहेत. आणि त्यांचे जे आंतरराष्ट्रीय लंबे लंबे हात म्हणतात ना, तसे जे हात पसरलेले आहेत सगळीकडे, ते मोठा आवाज करून दाखवत आहेत. त्यांच्यामधलाच एक मोठा हात आहे. त्याचं नाव आहे द गार्डियन. हा जो न्यूजपेपर आहे किंवा आताची प्रकाशन संस्था म्हणा, वेगवेगळ्या पद्धतीने ते आपलं मॅटर प्रकाशित करत असतात. मोदींबद्दलचा त्यांचा द्वेष आणि पराकोटीची भावना अत्यंत हीनत्वाची, ती कधी लपलेली नाहीये. आता गेल्याच आठवड्यामध्ये त्यांनी एक आर्टिकल पब्लिश केलेलं आहे. म्हणजे एक लेख पब्लिश केलेला आहे आणि त्याचे जे लेखक आहेत, त्यांची नावं आहेत हॅना एलिस पीटरसन, आकाश हसन आणि शाह मीर बलोच अशी 3 नावं त्यांनी त्या आर्टिकलला दिलेली आहेत. या आर्टिकल बद्दलची माहिती तुम्ही त्यांच्या साइटवरती घेऊ शकता. तिथे मी माझ्या व्हिडिओच्या खाली देखील लिंक देते आणि त्याच्यामध्ये 4 एप्रिलला म्हणजे अगदी कालच हा लेख प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याचं शीर्षक असं आहे, इंडियन गव्हर्नमेंट ऑर्डर्ड किलिंग्ज इन पाकिस्तान, इंटेलिजन्स ऑफिशियल्स क्लेम. चा अर्थ असा, की भारत सरकारनी त्यांच्या हुकुमावरून पाकिस्तानामध्ये काही खून घडवून आणले, असा आरोप काही गुप्तचर अधिकारी करत आहेत. आता हे गुप्तचर अधिकारी जे आहेत, गुलदस्त्यात कसं आहे बघा, शीर्षक अशा पद्धतीने दिलेलं आहे, की हे गुप्तचर अधिकारी जे आहेत, हे पाकिस्तानचे आहेत का भारताचे आहेत, ह्याच्याबद्दल कुठलीही वाच्यता नाही. आणि मग अशा पद्धतीने हा जो लेख प्रसिद्ध झालेला आहे, त्याची जी विश्वासार्हता आहे ती काय असेल, हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर गंमत अशी आहे, की वस्तुस्थिती ही आहे, की पाकिस्तानमध्ये जवळ-जवळ 20 हत्या गेल्या वर्षभरामध्ये झाल्या. ह्या सगळ्या हत्या ज्या आहेत त्या 2-3 ज्या तिथल्या दहशतवादी संघटना आहेत त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या झाल्या. त्यातली एक संघटना आहे ती लष्कर ए तोयबा आहे, दुसरी जैश ए मोहम्मद आहे. तिसरे आहेत ते खलिस्तानी जे भारतामधून पळून पाकिस्तानमध्ये आश्रय घेऊन राहिलेले होते. ही सगळी मंडळी जी आहेत, ही पाकिस्तानात बसून भारतामध्ये काही ना काही दहशतवादी कारवाया घडवून आणण्यामध्ये गुंतलेली होती. या सगळ्यांचे म्हणजे काही जणांवरती तर आरोप सुद्धा सिद्ध झालेले आहेत भारतीय कोर्टामध्ये. परंतु पाकिस्तानकडे जेव्हा-जेव्हा आपण विचारणा केली, तेव्हा-तेव्हा ह्या व्यक्ती आमच्या देशात नाहीतच, तेव्हा त्या तुम्हाला परत पाठवण्याचा संबंधच येत नाही, असं म्हणत पाकिस्तान नेहमी हात झटकून टाकत होता. त्यांना कितीही पुरावे दिले, काहीही झालं तरी देखील पाकिस्तानने कधीही दाद दिलेली नव्हती. तेव्हा अखेर असं म्हटलं जातं आणि खूप मोठ्या प्रमाणावरती या सगळ्याची चर्चा सुरू होती, की अज्ञात वीर जे कोणी आहेत, ते अज्ञात वीर हे पाकिस्तानमध्ये जातात आणि या लोकांची हत्या घडवून आणतात. एक प्रकारे ज्यांना न्यायालयासमोर खेचून आणता येत नाही, म्हणजे भारत सरकार अक्षम आहे म्हणून नव्हे, परंतु पाकिस्तान सरकार त्यांना आश्रय देतं आणि त्यांना भारत सरकारच्या हवाली करत नाही. या कारणास्तव त्यांना न्यायालयासमोर आणून त्यांच्यावरती गुन्हा साबित करणं हे अशक्यप्राय होऊन गेलेलं होतं. या सगळ्या घटना ज्या आहेत त्या गेल्या काही दशकांमधल्या घटना, इथे घडलेल्या दहशतवादाच्या आणि त्यात अडकलेले हे सगळे मारेकरी होते. परंतु पाकिस्ताननी असा एक आपला पवित्रा ठेवल्यामुळे माणसं तिथे मोकाट फिरत होती आणि पुढचे हल्ले करण्यासाठी कार्यरत होती. ही बाब महत्वाची. म्हणजे तुम्ही कितीही भारतामध्ये दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी आपली यंत्रणा उभी केलीत आणि ती कार्यक्षमपणे काम करत असली, तरी सुद्धा जर का पाकिस्तानमधून असे नवनवे बेत तयार करणारी मंडळी मोकाट फिरत असतील, तर मग ते तिथे जाऊन त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
अशी विचारधारा भारतामध्ये असल्याचा आरोप या लेखक द्वयांनी केलेला आहे. 3 लेखक आहेत. लेखक त्रयांनी म्हणू आपण. तर अशा पद्धतीने त्या लेखकांचं म्हणणं असं आहे, की सुरुवातीला ज्यावेळेला सौदी अरेबियामध्ये एम-बी-एस आले सत्तेवरती आणि त्याच्यानंतर जमाल खाशोगी ह्या पत्रकाराची हत्या केली गेली. ती हत्या ही सौदीच्या भूमीवरती झाली नाही, परंतु सौदीच्या दूतावासामध्ये झाली आणि त्याचं खापर अमेरिकेसकट सर्वांनी थेट एम-बी-एस ह्यांच्यावरती फोडलेलं होतं. त्या खुनाचा जो खशोगी जे आहेत ते एम-बी-एसच्या विरोधामध्ये काम करत होते आणि ते एक प्रकारे अमेरिकेचे हस्तक असल्यासारखेच तिथे वावरत होते. आणि मग अशा माणसाची हत्या झाल्यानंतर जसं गुरपतवंत सिंग पन्नून ह्याची संभाव्य हत्या किंवा हत्या करण्याचा बेत आखल्यासाठी म्हणून अमेरिका आगपाखड करते, तशीच आगपाखड अमेरिका ही जमाल खाशोगीसाठी करताना दिसते आणि त्यांनी आरोप ठेवताना थेट एम-बी-एस वरती ठेवलेले होते. तर ही हत्या झाल्यानंतर गार्डियनचं म्हणणं असेल किंवा ह्या जर्नलिस्ट लोकांचं, पत्रकारांचं म्हणणं असेल, की भारत सरकारच्या काही अधिकाऱ्यांना सुद्धा ही कल्पना सुचली, की असं जर का काही होऊ शकतं, तर आपणही हे करू शकतो. अर्थात ही जी घटना आहे ती 2018च्या आसपासची आहे. ऑक्टोबरच्या दरम्यान एक मीटिंग झाली असं म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चर्चा झाली. यानंतरच म्हणजे फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामामध्ये एक भीषण हल्ला केला गेला आणि त्याच्यामध्ये वाहनांमधून जात असलेल्या लष्करी वाहनांमधून प्रवास करत असलेल्या 40 सुरक्षा दलाच्या जवानांना ठार मारण्यात आलं. याचा उत्तर जे आहे, प्रत्युत्तर आहे ते मोदी सरकारने बालाकोटवर हल्ला करून दिला. अगदी अंदर घुस के मारा म्हणतात, अशा पद्धतीचं जे वर्णन ज्याचं केलं जातं, तो हा बालाकोटचा हल्ला. आता ह्या सगळ्या मागे एक गंमत होती, की बालाकोटमध्ये हल्ला काही झालाच नाही. 2-4 कावळेच मेले वगैरे, वगैरे. पुरावे द्या. आता पुरावे द्या हे पाकिस्ताननी म्हणणं ठीक आहे, पण इथे काँग्रेस पण तोच आरडाओरडा करत होती. तेव्हा एकंदरीतच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपला ह्याचा फायदा मिळू नये म्हणून विरोधक कांगावा करत होते. असलीच परिस्थिती आलेली आहे. 2019 मध्ये हे झालं. 2024 मध्ये लक्षात घ्या, असा काही पुलवामा परत घडवून आणायच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तान उरलेला नाहीये. आणि त्यांना एक कळून चुकलंय बालाकोटच्या हल्ल्यानंतर आपण जर का काही अशी आगळीक केली, तर त्याला भारत काय प्रमाणात प्रत्युत्तर देईल ह्याचा अंदाज त्यांना येत नाहीये. आणि मग त्या उलट म्हणजे पाकिस्ताननी असं काही करण्याची बाब तर दूरच ठेवा. परंतु ते जर का पाकिस्तानच्या भूमीवरती असे 20 मारेकरी मारले गेले असतील, तर त्याचं खापर तरी निदान भारत सरकारवर फोडू आपण. हल्ला नसेल करता येत, पण हे खापर तर फोडता येईल. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, की अशा या अज्ञात मारेकऱ्यांनी ह्याला मारला, त्याला मारला म्हणून ज्या बातम्या येत होत्या, त्या पूर्ण वर्षभर येत होत्या. त्या सगळ्या एकत्र करून गार्डियनच्या या 3 जर्नलिस्टनी हा लेख प्रसिद्ध केलेला आहे. तुम्ही जर का लेख वाचलात, तर तुमची खात्री पटेल, की कोणीतरी रावळपिंडीमध्ये असेल किंवा आणि कुठे असेल बसलेल्या माणसांनी एक काहीतरी खरडून दिलेलं आहे आणि त्या खरडलेल्या सगळ्या टिपणावरती यांनी लेख प्रसिद्ध केलाय. त्यांनी काही कोणी कुठे जाऊन शोध पत्रकारिता वगैरे केली आहे, असं काही आपल्याला दिसून येणार नाही. आणि म्हणजे काय, की पाकिस्तान जे आरोप करतंय तेच आरोप आपल्या लेखामध्ये करायचे आणि आपण कसं स्वतंत्रपणे हे सगळं मांडतो आहोत, असा कांगावा करायचा, असा सगळा हा बनाव रचण्यात आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी आणखी म्हटलेलं आहे, की ज्यावेळी भारताच्या लक्षात आलं, की बालाकोट केल्यानंतर सुद्धा पाकिस्तान प्रत्युत्तर देण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीये. त्यानंतर भारताचं मनोधैर्य उंचावलं आणि त्यांनी अशा पद्धतीचे हल्ले करण्याचा अखेर निर्णय घेतला. त्याची तयारी जी आहे, ती कमीत कमी 2 ते 3 वर्ष दुबई म्हणजे UAE संयुक्त अरब अमिरातीमध्ये
बसून भारताने केली. तिथे बसून त्यांनी स्लीपर सेल म्हणजे छुपे आपले हल्लेखोरांचे गट तयार केले आणि त्या गटांना अखेर त्यांनी कार्यप्रवण कसं केलं, असा एक गोषवारा गार्डियननी आपल्या लेखामध्ये दिलेला आहे. त्याच्यात त्यांनी काही भयानक आरोप केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, की भारताने अफगाणी नागरिक जे आहेत त्यांना हाताशी धरलं आणि त्यांना हाताशी धरून त्यांच्या हातून या हत्या पाकिस्तानच्या भूमीवरती घडवून आणल्या. त्याचा मोबदला म्हणून त्या अफगाणी जी कोणी सूत्र आहेत, त्यांना भारताने भरपूर पैसा पुरवला आणि हा पैसा कसा पुरवला गेला त्याचे म्हणे पुरावे या पाकिस्तानी अ, अधिकाऱ्यांकडे आहेत आणि ती सगळी कागदपत्र आम्ही बघितली आहेत, असं हे गार्डियनवाले पत्रकार आपल्याला सांगतायत. दुसरी त्यांनी एक बातमी अशी सांगितली, की Amazonच्या वेअर हाऊस म्हणजे गोदामामध्ये पॅकिंगचं काम करणारा एक मुलगा, गरीब मुलगा होता आणि त्याचा कल जो होता त्याला एक अशा दहशतवादी गटांमध्ये जाण्याची खूप इच्छा होती. तेव्हा त्याला असं सांगण्यात आलं, की "ठीक आहे, तू आता सगळं हे म्हणतोयस खरं, पण तुझी विश्वासार्हता तू सिद्ध करून दाखव आम्हाला आणि ती सिद्ध करायची तर अमुक-अमुक माणसाला तू जाऊन मारून दाखव. आम्ही तुला ह्या अशा पद्धतीने पैसे देतो ह्याच्याबद्दल." त्याला पैसे देण्यात आले. तो जो मनुष्य होता तो एक खलिस्तानी असाच जाऊन तिकडे पाकिस्तानामधून काम करणारा एक खलिस्तानी नेता होता. तर अशा पद्धतीने काही जणांना दुसरं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, की काही जणांना लालूच दाखवली. त्यांना ISISमध्ये जायचं होतं. त्यांना अफगाणिस्तानमध्ये जाऊन लढायचं होतं. मग त्यांना अशी लालूच दाखवली गेली, की "बघ, तू तुझ्या हातून या काफिराला मारून दाखव. हा काफिर आहे. हा फुटीर आहे. ह्याला मारलास तर आम्ही तुला तिथे भरती करू." अशा पद्धतीने म्हणजे जणू काही आपणच जिहादी आहोत, अशा पद्धतीने हे भारताचे स्लीपर सेल वागत होते आणि ते अशा पद्धतीने पाकिस्तानी नागरिकांनाच हाताशी धरून त्यांनी काही हत्या त्यातल्या घडवल्या. काही अफगाणी नागरिकांकडून तर काही पाकिस्तानी नागरिकांकडून घडवल्या. असा गार्डियननी हा सगळा रिपोर्ट बनवलेला आहे. तर मग त्याच्यामधलं जे त्याला म्हणतात ना मसाला त्याच्यामध्ये भरायचा म्हणून त्यांनी मध्ये-मध्ये कुठेतरी लिहिलेलं आहे, की आम्ही भारतीय अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललो. आता भारतीय अधिकाऱ्यांशी बोललात म्हणजे तुम्ही सांगायला पाहिजे, की ते सरकारी अधिकारी आहेत का आणि कुठल्या संस्थेचे अधिकारी आहेत? बरं, ते सरकारी अधिकारी असतील तर ते आज पदारूढ अधिकारी आहेत का ते निवृत्त अधिकारी आहेत? ते काय करतायत सध्याला ह्याचा कुठेही उल्लेख नाही. एक नाव मात्र त्यांनी नावानिशी सांगितलेलं आहे, ते आहे अजय सहानींचं आणि अजय सहानी असं म्हणालेले आहेत, की एकंदरीत आम्ही जी नोंद अजय सहानी हे खूप मी म्हणेन की सुप्रसिद्ध व्यक्ती आहे आणि दहशतवादी हल्ले जे होतात आपल्या सर्व परिसरामध्ये भारताच्या, त्या सर्वांची नोंद ठेवणं आणि त्याच्याबद्दलची माहिती ठेवणं हे असं महत्वाचं काम हे साहनींची संस्था करते. अर्थात ते त्यांचं जे आकलन आहे त्या सगळ्याचं, एनालिसिस सुद्धा सांगतात आणि फॅक्ट सुद्धा सांगतात. अशा पद्धतीने ही संस्था काम करते. तेव्हा साहनी असं म्हणाले, की जवळ-जवळ 20 मृत्यू आम्हाला असे आढळून आले, की ज्याचा कुठेही सुगावा लागलेला आम्हाला दिसला नाही. पाकिस्ताननी सुद्धा याच्याबाबत काहीही वाच्यता केलेली नाही. सहानी असं म्हणतात, की पाकिस्ताननी स्वतःच्या हितासाठी का होईना, परंतु ह्याची खरी वाच्यता करायला पाहिजे होती. साहनींचं हे जे काही मत आहे, ते आपण बाजूला ठेवू सध्या. दुसरी एक व्यक्ती ज्याचं त्यांनी कोट केलेली आहे, या जर्नलिस्टनी. त्यांचं नाव घेतलेलं नाहीये, परंतु त्या व्यक्तीने असं सांगितलेलं आहे, की अशा पद्धतीचं ऑपरेशन जर का करायचं असेल कुठलं, भारताच्या भूमीच्या पलीकडे जाऊन, तर त्याच्यासाठी अनुमती असल्याशिवाय एक काडी सुद्धा हलू शकत नाही भारतामध्ये. आणि ही अनुमती जी आहे, ती थेट पंतप्रधान कार्यालयातून घ्यावी लागते. पंतप्रधान कार्यालयातून घेण्याचे 2 मार्ग आहेत. आपली जी गुप्तचर संस्था आहे, जिला रिसर्च एंड एनालिसिस विंग म्हणजे रॉ असं म्हटलं जातं. ती रॉ जी आहे, ती आपला जो हा सगळा प्रस्ताव आहे, तो एकतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या कानी घालते. मग ते सल्लागार जे आहेत, ते पंतप्रधानांना सांगतात आणि त्यांची अनुमती मिळवतात. क्वचित काही प्रसंगी रॉचे प्रमुख जे आहेत,
ते थेट पंतप्रधानांशी बोलू शकतात आणि मग या विषयामध्ये ते अनुमती घेऊ शकतात. अशा पद्धतीची ही जी कार्यपद्धती आहे, ही कार्यपद्धती एका व्यक्तीनी अ, व्यक्त करून दाखवलेली आहे. तर ही सगळी जी म्हणजे गार्डियननी देखावा असा उभा केलेला आहे, की आम्ही बघा केवळ पाकिस्तान नाही तर भारतामधले सुद्धा काही महत्वाची तज्ञ मंडळी ज्यांना ह्या सगळ्याची माहिती आहे, अशांच्याकडून सुद्धा आम्ही माहिती घेतलेली आहे. पण मी म्हणते तशा पद्धतीने, की हे सगळा हा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये 2 गृहीतकं आहेत. पाकिस्तानच्या भूमीवरती हत्या घडल्या हे आपण एक वेळ कबूल करू. कारण ते फॅक्ट आहे, ती कोणी नाकारू शकत नाही. जोपर्यंत त्या प्रकरणांचा छडा पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा लावू शकत नसेल, तर असे आरोप कुठल्या आधारावरती केले जातायत, हा खरा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न गार्डियनच्या पत्रकारांना पडला नाही, याचं मला नवल वाटतंय. गंमत अशी आहे, की 20 खून होतात पाकिस्तानच्या भूमीवरती आणि तिथल्या सुरक्षा यंत्रणा इतक्या तकलादू आहेत, की त्यांना साधे पुरावे सुद्धा मिळू नयेत. म्हणजे ती मारेकरी मंडळी इतकी तरबेज आहेत, की मागे कुठलाही मागमूस न ठेवता सरळ पळून गेले. परत एकदा पाकिस्तानची भूमी सोडून गेले, की तिथेच राहतायत आणि ह्यांना पकडता येत नाहीये. झालंय काय नेमकं? हा प्रश्न नाही का? परंतु ही जी पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांचं एकतर हे अपयश मानलं पाहिजे. त्याच्याबद्दल त्यांना झोडण्याचा विचार नाहीये गार्डियनच्या पत्रकारांना. ते त्यांचीच कड घेऊन भारत सरकारवरती आरोप करण्याचा प्रयत्न करतायत. आणि ही बाब माझ्या मते गंभीर बाब आहे. पाकिस्तानला जर का हे सगळं एक तर त्यांना कळलेलं आहे आणि ते आपल्या तोंडून बोलत नाहीयेत कारण त्यांना कबूल करायचं नाहीये ही मंडळी आमच्या भूमीवर होती. आणि ते कबूल केलं तर पुन्हा एकदा एफ-ए-टी-एफ म्हणजे ती जी ग्रे लिस्ट बनवलेली होती तिथे त्यांचा सहभाग या सगळ्यामधला काय होता ह्याच्यावर प्रश्नचिन्ह करता येईल. पण ते करायचं सोडून आता भारताला ह्याच्यामध्ये ओढून घेतायत. एक लक्षात घ्या, की ही सगळी घटनांची साखळी आहे हे लक्षात घ्या पहिल्यांदा. म्हणजे तिथे आपले जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडामध्ये आरोप करायचा, की निज्जर हत्येच्या मागे भारतीय अधिकारी होते, दूतावासातले अधिकारी होते. तिथे अमेरिकेने सांगायचं, की आमच्या भूमीवरती गुरुपत्वंत सिंग पन्नूची हत्या करण्याचा कट रचला गेला आणि तो कट अयशस्वी झाला. म्हणजे हत्या करण्याचा प्रयत्न झाला, परंतु हत्या होऊ शकली नाही. हे आरोप आणि ह्याच्यामधून आलेलं जे मी म्हणेन राजनैतिक संकट आहे, त्या संकटावरती भारत आज तरुण बनताना आपल्याला दिसतोय. परंतु त्या सगळ्या गोष्टी विसरू द्यायच्या नाहीत म्हणून गार्डियननी ही तिसरी कडी या सगळ्यावर चढवलेली आहे. अशा पद्धतीचं चित्र उभं केलं जातंय, की भारत सरकार म्हणजे खुनांची मालिका घडवणारं सरकार आहे आणि अत्युच्च पदावरच्या व्यक्तींनी म्हणजेच पंतप्रधानांनी अनुमती दिल्याशिवाय हे सगळं होऊच शकत नाही. त्या आरोपापर्यंत गार्डियनला हे सगळं प्रकरण न्यायचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय. पण म्हणतात ना, की तुम्ही जेव्हा खोटारडेपणा करता, भादांत खोटे आरोप ठेवत असता, त्यावेळेला कुठेतरी तुमचं पितळ सुद्धा घोडं पडतं. हे सगळं कशासाठी केलं? तर पाकिस्तानचं लुगडं फाटलेलं आहे. पाकिस्तानचं लुगडं फाटलेलं आहे. त्यांच्या भूमीवरती दहशतवादी मारले गेले. हे लपवायचं, त्याला ठिगळ लावायचं आणि ठिगळ लावून काय सांगायचं, की भारत सरकारकडे बघा, त्यांनी केलंय हे. हे बघा आमच्याकडे पुरावे आहेत. पुरावे काहीच नाहीये. आम्ही बघितलेत, आमचं समाधान झालंय. अरे तुम्ही बघितलंय, तुमचं समाधान झालंय. तुम्ही काय जज आहात का? तुम्ही काय न्याय व्यवस्था आहात, की तुम्ही तपास यंत्रणा आहात? नेमकं काय आहे? हा प्रश्न पत्रकार ते असं समजतात, की ते फार स्मार्ट आहेत. लक्षात घ्या. ते इतके स्मार्ट आहेत, की ते सगळ्यांना उल्लू बनवू शकतात. त्यामुळे ते आपल्यालाही उल्लू बनवतायत. परंतु त्या लेखामध्ये 2 गंभीर चुका झालेल्या लोकांच्या लक्षात आल्या. एक म्हणजे त्यांनी असं लिहिलं होतं, की गुरपतवंत सिंग पन्नूची हत्या झाली. मूळ जो लेख आहे त्याच्यामध्ये जे शब्द हे केले ते त्याची हत्या झाल्याचे होते आणि मग हळूच जाऊन कोणीतरी हत्या हा शब्द काढला आणि तिथे प्लॉट हा शब्द घातला म्हणजे कटाचा बेत होता अशा पद्धतीचा शब्दांचा खेळ
झाला. दुसरा एक पुरावा म्हणजे त्यांनी जो एक फोटो आधी छापलेला होता आणि तो रियाज नावाच्या माणसाचा आणि हा जो आहे हा दहशतवादी आहे असं सांगितलेलं होतं आणि हा मारला गेला म्हणून लिहिलेलं होतं. प्रत्यक्षामध्ये मारला गेलेला होता तो त्या व्यक्तीचा तो फोटोच नव्हता. तो फोटो कोणाचा होता? तर तो भारतामध्ये पकडल्या गेलेल्या एका माणसाचा फोटो होता. त्यांनी सुद्धा पाकिस्तानसाठी हेरगिरी केली म्हणून त्याला अटक झालेली होती. परंतु तोच फोटो उचलला आणि गार्डियननी आपल्या लेखामध्ये दडपून दिलेला होता. हे लक्षात घ्या. त्यामुळे हे जे खोटारडेपणा जो आहे तो असा घोड्यावरती पडतो. गार्डियन खोटारडे ठरले, त्यांचे पत्रकार खोटारडे ठरले, ही काही पहिली वेळ नाहीये. हे 100 वेळा हेच झालेलं आहे. पण आपण म्हणतो ना, की म्हातारी मेली त्याचं काही नाही, काळ सोपवतोय आणि तो काळ सोपवतोय म्हणजे भारत सरकारवरती, मोदींवरती आरोप काय होतायत लक्षात घ्या, की तुम्ही तुमच्या आदेशानुसार तुम्हाला नको असलेली माणसं परराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्या भूमीवर त्यांचं सार्वभौमत्व न मानता मारून टाकण्याचे बेत करता आणि ते तडीला नेतायत. हेच आरोप होते 2002 नंतर गोध्राच्या हत्येसाठी वंशहत्येचा आरोप ठेवून मोदींना आंतरराष्ट्रीय कोर्टात खेचण्याची भाषा कोणी केलेली होती आठवून बघा एकदा. त्या सगळ्या वंशहत्येला जबाबदार धरून अमेरिकेचा व्हिसा नाकारणारे कोण होते आठवून बघा तुम्ही. हीच सगळी मंडळी होती. हीच सगळी मंडळी होती जी पाकिस्तानच्या लुगड्याला वारंवार टिगळं लावत फिरलेली होती. वारंवार टिगळं लावत फिरलेली होती. त्या सगळ्याची जी कथा आहे ना, मोदी ह्या सगळ्यातून गेलेले आहेत. अग्निपरीक्षा माणूस किती वेळा करेल? आता ते तुम्हाला भीत सुद्धा नाहीत. ते भीत सुद्धा नाहीत तुम्हाला कारण तुमची जी ही सगळी ठिगळं आहेत ना, ती अशीच उघडी पडत जाणार आहेत. गार्डियननी ह्याच्यामधून काही धडा शिकावा. 4 चांगले पत्रकार तरी नेमा. हे असले जर का रिपोर्ट छापायचे असतील, तर निदान धादान ते उघडं पडाल, खोटे पडाल एवढी तरी काळजी घ्या, ती पडू नये ह्याच्यासाठी काळजी घ्या. 4 माणसं नीट नेमा. त्यांच्यावरती सुपरविजन ठेवा. ते काय लिहितायत ते एकदा तपासून बघा. साधा Google सर्च केलं तर तुम्हाला कळलं असतं, काय चुकीचं आहे आणि काय नाहीये ते. भाषा बघा त्या रिपोर्टची कशी आहे. जरूर वाचा. जरूर वाचा तो लेख मित्रांनो. मी हा व्हिडिओ अशासाठी केला, की 2024च्या निवडणुकीच्या आधी अशा अनेक गोष्टी होणार आहेत आणि ही सगळी मंडळी सपशेल फेल गेलेली आहे. कोणालाही तुम्ही इम्प्रेस करू शकत नाही. कोणीही प्रभावित होत नाहीये. भारताच्या रस्त्यावरती कुत्रं विचारत नाही यांना. यांना विचारणारी जी मंडळी आहेत ती भारतामधले लिपू आहेत आणि ते डांगोरा पिटणार आहेत. बघा गार्डियननी काय लिहिलं, बघा गार्डियननी काय लिहिलं. ते संजय बारू असतील, के.सी. सिंग असतील, यांनी कसे लेख लिहिले बघितले. आता ह्याच्यावरती लेख लिहायचे त्याच्या आधीच बिंग फुटलेला आहे. त्याच्यामुळे कदाचित लेख येणार नाहीत. पण अशा नाही तर तशा मार्गाने विषय चालूच राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर ही लिंक तुमच्या मित्र परिचितांपर्यंत पोहोचवा. ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं सहकार्य असंच असू द्या. धन्यवाद.